नागपूरमध्ये खड्ड्यांविरोधात या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। थेट नागपूरमधली दृश्य आपण पाहतोय। नागपूरमधल्या खड्ड्यांची दृश्य हातात घेतलेत, फलक हातात घेतलेले, त्याच्यावर हे फोटो लावलेले आहेत आणि आमचे प्रतिनिधी अमर काणे या संपूर्ण आंदोलनावर लक्ष ठेवून थेट जाऊया अमरकडे। अमर, काँग्रेसने आंदोलन केले खड्ड्यांबाबत, काँग्रेस आक्रमक झालेली दिसतीये, काय नेमकं आंदोलनाचं स्वरूप आहे, काय मागण्या आहेत आंदोलकांच्या? खरं तर नागपूरच्या खड्ड्यांवरून हे आंदोलन करताय काँग्रेसकडून। महापालिकेवर काँग्रेसचा मोर्चा आलाय। केतन ठाकरे जे आमदार विकास ठाकरे यांच्या पुत्र आहे त्यांच्या नेतृत्वात हे संपूर्ण आंदोलन करण्यात येत आहे। शहरात मोठ्या प्रमाणात खड्डे आहे आणि त्याला विरोध मोठ्या प्रमाणात होतोय। खरं तर बाप्पाचं आगमन 2 दिवसांवर आहे। अजूनपर्यंत महापालिकेकडून अनेकदा दावे करण्यात येतात की खड्डे बुजवलेले आहे, पण अजूनपर्यंत कुठेच खड्डे बुजवल्याचं चित्र नसल्याचा आरोप काँग्रेसकडून केला आहे आणि त्याचा पुरावा देण्याकरता थेट लोकेशनचा म्हणजे जिथे खड्डे आहे त्याचे लोकेशन सुद्धा त्यांनी त्या ठिकाणचे दिलेले आहे आणि त्यावरून आता युवा काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत ते प्रचंड आक्रमक झालेले आहे। ते महापालिका आयुक्तांशी भेटायची मागणी करत आहे आणि त्यांचे जोरदार असं हे संपूर्ण आंदोलन सुद्धा पोलिसांनी या सगळ्या आंदोलकांना रोखून ठेवलेलं आहे। पण आता कुठेतरी हे आंदोलन अजून तीव्र होण्याची चित्र दिसून येत आहे। काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्र बॅरिकेड्सवर चढलेले दिसून येत आहे। अतिशय आक्रमक असे संपूर्ण रूप काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेतलेलं आहे आणि तिकडे आपण बघू शकतो की काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी मोठा फौजफाटा पोलिसांचा पोहोचलेला आहे आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सुद्धा येथे रोखलेलं दिसून येत आहे। अगदी अमर, काही आंदोलनासंदर्भातली कल्पना आधी दिलेली होती का? या संदर्भात काही नोटीस दिलेली होती का? अनुभवा बिलकुल आंदोलनासंदर्भात कल्पना देण्यात आली होती, त्यामुळे इथे मोठा फौजफाटा सुद्धा दिसतो आहे आणि काही आंदोलकांना कदाचित निवेदन देण्याकरता आतमध्ये जाऊ देण्याची मुभा देण्यात येऊ शकते। आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहे, पण पोलिसांचा मोठा असा फौजफाटा आहे। केतन ठाकरे जे आहे ते चाललेले, आपण केतनजींशी पण बोलण्याचा प्रयत्न करूया, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। त्यांना महापालिका आयुक्तांनी बोलवलेलं आहे आणि आंदोलक म्हणून तिकडे जाण्याची शक्यता सुद्धा आहे। काही आंदोलक अजून आपल्यासोबत आहेत, तुम्हाला आता पोलिसांनी रोखलेलं आहे। अगदी अमर, या आंदोलनाचा आढावा आपण वेळोवेळी घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा।